असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि त्यांनी ते ज्ञान सांगितलं होतं जे वेद आणि गीता पुराणात जे आपले गुरु धर्मगुरु आचार्य शंकराचार्य मंडलेश्वर जे संस्कृत भाषेचे विद्वान मानले जायचे ते नाही समजू शकले आपल्या सद्ग्रंथांना. आणि ते परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की ब्रह्मा विष्णू महेश यांचा मृत्यू होतो, ते अविनाशी नाहीत, यांची माता दुर्गा आहे, यांचा पिता काळ आहे, ज्योती स्वरूपी निरंजन हा क्षरपुरुष आहे. पण त्यावेळी आपल्यापर्यंत हे ज्ञान नाही पोचू दिलं गेलं आणि त्याला दाबून टाकण्यात आलं. कबीर साहेबांना बदनाम केलं गेलं. तो धाणक होता, विणकर होता, त्याला काय माहीत सद्ग्रंथांविषयी. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा कच्ची कामं नाही करत, समर्थ असतात. जर त्यावेळी भगवान नसते आले तर आज आपण कसं ओळखलं असतं की भगवान कसा असतो. त्यावेळी जी लीला कबीर परमेश्वराने केली आणि वेद सांगतात की अशी लीला भगवान करतो आणि त्यांच्यासारखी लीला आजपर्यंत ज्यांना आपण भगवान मानत होतो त्यांच्या इतिहासात त्यांच्या चरित्रामध्ये नाहीये. तर जे वेद सांगतात परमात्म्याची डेफिनेशन आणि वेद सांगतात परमात्म्याचा महिमा, आणि तो जर कोणाच्या लीलेत मिळतो तर हु इज गॉड? ही इज गॉड. तर कोण आहे तो परमात्मा? तोच आहे परमात्मा जे वेदांनुसार ज्ञान आहे आणि वेदांनुसार त्याचा महिमा आहे की तो कशी लीला करतो, कसा येतो आणि कुठे राहतो आणि कसं स्वरूप आहे त्याचं, साकार आहे वा निराकार आहे. आजपर्यंत जितके पण पंथ आहेत, धर्म आहेत आणि सगळे परमात्मा निराकार असल्याचे सांगतात. त्याला काही आकार नाही, तो शरीरविहीन आहे, त्याचं कोणतं शरीर नाहीये, तो तर सर्वव्यापी आहे. आणि आपल्या सगळ्या धर्मांचे सद्ग्रंथ सांगतात की तो परमात्मा तर नर आकार आहे, मनुष्य सदृश्य आहे, सशरीर आहे, त्याचं नाव कबीर आहे. आणि वर आपल्या निजस्थानात वरच्या लोकात सतलोकात तो एक खूप मोठ्या घुमटात विराजमान आहे आणि तिथे त्याच्या डोक्यावर साज आहे, मुकुट आहे आणि वर छत्र आहे त्या परमात्म्याचे. हे तर आपले सद्ग्रंथ सांगतात. आणि ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले ते प्रत्यक्षदर्शी संत सांगतात. आता जसं परमात्म्याविषयी आपण कसं ओळखायचं की परमात्मा कोण आहे? प्रथम तर आपली जी थिअरी आहे, आपला सिद्धांत आहे, आपले ग्रंथ आहेत, वेद आहेत, गीता आहे, पुराण आहे, कुराण आणि बायबल आहे, त्यांच्यामध्ये जो भगवानाचा महिमा गायला गेला आहे तो परमात्म्याविषयी सांगितला आहे. आणि जे परमात्म्यामध्ये ते गुण पूर्ण आहेत तर तो परमात्मा आहे. ही तर आपली थिअरी झाली. आणि मग ज्यांना साक्षात्कार झाला भगवानाचा, ज्यांना भगवान भेटला, त्या महापुरुषांनी पुन्हा मग आपले ॲफिडेव्हिट दिले आहेत आपल्या अमृतवाणीमध्ये. कोणाकोणाला भेटले? आदरणीय धर्मदास साहेबजींना परमात्मा येऊन भेटले. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या 96च्या मंत्र 16 पासून 20 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये.
ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 67 आणि मंत्र नंबर 26 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये ह्यांच्यामध्ये काय वर्णन आहे? एक सगळ्यांचं सामूहिक सांगतोय दास. तुम्हाला दाखवलं तर अनेक वेळा आहे आणि रात्री कधी वेळ साथ देईल तर हे पुन्हा दाखवू. ह्याच्यात वर्णन आहे की तो पूर्ण परमात्मा सगळ्यांचा सर्व उत्पादक म्हणजे सगळ्यांचा जनक, सर्व ब्रह्मांडांचा रचनाकार, वरच्या लोकात सतलोकात तिथे राहतो. एक उंच अशा स्थानावर एक खूप मोठ्या घुमटामध्ये तिथे दिसायला तो राजासारखा आहे. जसं राजाच्या डोक्यावर मुकुट असतो त्याच्यात खूप छान झलक असते आणि सिंहासनावर विराजमान आहे. तख्त, तख्त म्हणजे सिंहासन. आणि तो परमात्मा इथे येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, सशरीर येतो, विजेच्या अशा विद्युत गतीने येतो, शीघ्रगामी आहे तो. 1 सेकंदात इथे येतो आणि चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाशी ओळख करून देतो. आणि तो परमात्मा आपल्या ज्ञानाला, स्वतः रचलेल्या सृष्टीला आणि यथार्थ भक्तिविधीला लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून म्हणजे पद्यभागात उच्चारण करून वरच्या स्वरात कुठेही उभा राहून वाणी बोलू लागत असे. आणि तो परमात्मा लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून आपलं ज्ञान देण्यामुळे एक प्रसिद्ध कवींमधूनही प्रसिद्ध कवी सुद्धा असतो, पण तो भगवान असतो. आणि कवींसारखं आचरण करतो, हिंडतो फिरतो, आपलं ज्ञान देत राहतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना सत्संदेश देतो, स्वतःशी परिचित करून देतो. तो परमात्मा 3 प्रकारे आपलं पालन पोषण करतो, 3 स्थितीत. एका स्थितीत ते तिथे वर राहतात. जेव्हा परमात्मा सिंहासनावर विराजमान असतात तेव्हा त्यांच्या शरीराचा नूर जो आहे, प्रकाश आहे, तेज आहे, लाईट आहे, एका रोमात, रोम म्हणतात केसाला, एका रोमात कोटी सूर्य मिळवा कोटी चंद्रमा, इतकं तेज आहे त्या परमपित्याचं. त्या पूर्ण शरीराचं बघा किती असेल. मग तो परमात्मा इथे येतो, तो हलकं तेजपुंजाचं शरीर बनवतो. आपलं शरीर आपल्या बॉडीला सरळ करतो, आपल्या रूपाला. जर तो ॲज इट इज तसाच प्रकाशयुक्त शरीरात इथे येईल तर आपली चरमदृष्टी नाही बघू शकत, आपण सूर्याकडे नाही बघू शकत. आणि तो कोटी सूर्य आणि कोटी चंद्रमा इतकं एक रोमकोपात प्रकाश आहे. म्हणून आपल्या शरीराला, रूपाला हलकं करून इथे येतात. ही दुसरी. आता जेव्हा इथे येतात तेव्हा 2 स्थितीत येतात. एक तर प्रत्येक युगात ते परमात्मा एक शिशुरूप धारण करून आणि जंगलात सरोवरावर उमललेल्या कमळाच्या फुलावर विराजमान होतात. हे प्रत्येक युगात ही लीला करतात. आणि ज्या कारणाने ते त्या कमळाच्या फुलावर येण्यामुळे नारायण म्हटले जातात. नार म्हणजे जल, आयण म्हणजे त्यात विराजमान होणारा. म्हणून तो परमात्मा नारायण आहे. आम्ही तर विष्णूजीला नारायण समजत होतो, शेष नागावर पहुडलेला समुद्रात. ही तर अशीच घडवलेली माया आहे. परमात्म्याने सारं काही रचलं आणि प्रत्येक युगात येऊन ही लीला करतो, ज्यामुळे ते नारायण सुद्धा म्हटले जातात. आता जसं भगवान म्हणतो तर भगवान तर आपण यांना पण म्हणत होतो, ब्रह्मा विष्णू आणि महेशाला. ते आपल्या स्तरावरचे भगवान आहेत. जेवढी त्यांची, जशी तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे की एक मंत्री पण साहेब म्हटला जातो, डीसी पण साहेब म्हटला जातो आणि मुख्यमंत्री पण साहेब म्हटला जातो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीची पण साहेब म्हटले जातात. तर ह्या साहेबांमध्ये खूप फरक असतो. तर अशाच प्रकारे वास्तवात नारायण, वास्तवात साहेब कोण आहे? पंतप्रधान आणि राष्ट्रपतीजी, जे आपल्या देशाचे पूर्ण मालक आहेत, राष्ट्रपतीजी. तर अशाच प्रकारे अन्य पण साहेब आहेत. एक एसडीएम पण साहेब म्हणवला जातो, तहसीलदाराला पण साहेब म्हणतात. तर असेच हे पण नारायण आहेत. विष्णूजी हा समुद्रावर पहुडला, शेष नागावर, शेष नागाच्या शय्येवर.
पण वास्तवात नारायण कोण आहे हा अशासाठी नारायण शब्द प्रचलित झाला भगवानाच्या बाबत. प्रत्येक युगात तो येतो आणि अशा सरोवरात कमळाच्या फुलावर एक शिशुरूप धारण करून विराजमान होतात. तिथून त्यांना नवजात शिशुरूपात कोणी निस्संतान दाम्पत्य उचलून घेऊन जातात आणि परमात्म्याची ती पालन पोषणाची लीला कुमारी गायींद्वारे होते. कुमारी गायींद्वारे होते. परमात्मा कबीर साहेब प्रत्येक युगात येतात आणि ते त्यांची पालन पोषणाची लीला असतेच अशी. आता 600 वर्षांपूर्वी जेव्हा सत्ययुग कलियुगात परमात्मा आले तर 25 दिवस ते एका लहरताला तलावात कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते. तिथून निरुनिमा नावाचे एक विणकर घेऊन गेले होते धाणक, आणि त्याने 25 दिवसांपर्यंत ना दूध प्यायले ना अन्न घेतले. 25 दिवसांच्या वयात जेव्हा परमात्मा लीला करत होते तर त्यावेळी ते खूप चिंतित झाले. तर मग परमात्म्याने एक लीला केली होती आणि तो कबीर सागरामध्ये विद्यमान आहे. 600 वर्षांपूर्वी धर्मदासांनी लिहिलेली की एक कुमारी गाय आणली गेली होती, तिने दूध दिलं होतं आणि भगवान कबीर साहेबांनी तेव्हा तो आहार घेतला होता. कुमारी गाय त्या गायीने परमात्मा मोठा होईपर्यंत कुमारी गाय दूध देत होती, भगवान पीत होते. ती कधी गर्भवती झाली नाही. तर ही लीला भगवानाची त्या चरित्रात लिहिलेली आहे 600 वर्षांपूर्वी कबीर सागरामध्ये. रात्री दाखवू, आत्ता तर दूरपर्यंत दिसणार नाही. तर तेच परमात्मा, तेच वेद सांगतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 1 मंत्र 9 मध्ये स्पष्ट केलंय की तो परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून इथे लीला करतो तर त्याच्या पालन पोषणाची लीला कुमारी गायींद्वारे होते. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. हु कबीर? हु इज कबीर? वो धानक रूप रहा करतार हाई सुत. आता त्या महापुरुषांनी ज्यांना भगवान भेटला त्यांच्यापैकी कोण कोण आहेत तुम्हाला दाखवतो. आदरणीय धरमदास साहेबजी बांधवगडवाले, त्यांना भगवान भेटले. आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छुटानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले. आदरणीय घीसादास साहेबजी, गाव खेकड़ा, जिल्हा बागपुर, यूपी वाले. आदरणीय स्वामी रामानंद जी, काशी नगर वाले. आता तुम्हाला थोडंसं या महापुरुषांनी जी पण परमात्म्याविषयी माहिती दिली आहे ती सांगतो. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या महिम्याचे गुणगान करणे आणि ऐकणे, श्रवण करणे, पण खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या आत्मीयतेने, मग तो आपल्यावर परिणाम करतो. आदरणीय धरमदास साहेबजींना परमात्मा भेटले आणि जसं की वेदात सांगितले की परमात्मा सत वर राहतात, तिथून गती करून येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, सशरीर येतात, सशरीर निघून जातात. ज्यावेळी परमात्मा धरमदासजींच्या सोबत खूप वर्ष राहिले आणि जेव्हा निघून गेले सतलोकात, मग त्यांच्या जाण्यानंतर जी व्याकुळता त्यांना उत्पन्न झाली, धरमदासजींनी परमात्म्याविषयी काय म्हटले? आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. सतलोक से चल कर आए, सतलोक से चल कर आए, काटन जम की जंजीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. थारे दर्शन से मारे
पाप कटत है थारे दर्शन से मारे, पाप कटत है निर्मल होव जी शरीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर। अमृत भोजन मारे सतगुरु जी में, अमृत भोजन मारे सतगुरु जी में, शब्द दूध की खीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे। हिंदू के तुम देव कहाए, हिंदू के तुम देव कहाए, मुसलमान के पीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर। दोनों दीन का झगड़ा छिड़ गया, दोनों दीन का झगड़ा छिड़ गया, टोहे न पाए शरीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे। धर्मदास की अर्ज गुसाई, धर्मदास की अर्ज गुसाई, खेवा लंगाइयो पर ले तीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर। धरमदासजींनी काय सांगितलं की सतलोकातून चालून आले, काटन जम की जंजीरी। गरीबदास साहेबजी म्हणतात, सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाले, बंदी छोड़ वृत्तास कहा, जठर अग्नि प्रतिपाले। अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने। परमात्मा गरीबदास साहेबजी म्हणतात, गावछोडानी जिल्हा झज्जरवाले, अजब नगर में, त्या अद्भुत सतलोकात जे भगवान जिथे राहतात, अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने, येऊन घेऊन गेले सतलोकात आणि पुन्हा आणून सोडलं। जल के बिंब अगाध गती वहां सूते चादर ताणे। गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परम शांतीला आणि सनातन परम धामाला प्राप्त होशील। इथे गरीबदासजी काय म्हणतात, अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने, इथे येऊन घेऊन गेले। जल के बिंब अगाध गती वहां सूते चादर ताणे। चादर ओढून झोपणे एक वाक्प्रचार आहे, आपल्या इथे देशी स्थानिक भाषेतला लिहिलेला आहे। ते सांगतायत की कसा चादर ओढून झोपलास, जसं कोणी पहुडलेलं असतं, झोपलेलं असतं, की कसे चादर ओढून झोपलास, काम झालं तुझं पूर्ण, म्हणजे काही काम नाही राहिलं तुला। निश्चिंत होऊन झोपणं, चादर ओढून झोपणं, की तिथे जाऊन मला परमसुख मिळालं। अजब नगर में ले गए हमको परमेश्वर आने, आकर झल के बिंब अगाध गती वहां सूते चादर ताणे। म्हणजे पूर्ण निश्चिंत होऊन तिथे ऐटीत झोपलो, तिथे काही दुःख नाही, काही चिंता नाही, काही जन्म मरण नाही, काही रोग नाही, कोणत्याही प्रकारचा अभाव नाही। भगवानाची झलक नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असते। अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं वो कुल के सिरजनहारे। आता काय सांगत आहेत, गैबी ख्याल विशाल सतगुरु अचल दिगंबर थीर हैं, भक्ति हेत काया धर आए अवगत सत कबीर हैं। हरदम खोज हनोज हाजिर त्रिवेणी के तीर हैं, दास गरीब तबीब सतगुरु बंदी छोड़ कबीर हैं।
हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी माहे कबीर हुआ। सब पदवी के मूल हैं ये सकल सिद्धि हैं तीरे, दास गरीब सतपुरुष बजो वो अवगत कला कबीरे। जिंदा जोगी जगत गुरु ये मालिक मुर्शिद पीरे, दहु दीन झगड़ा मंड्या पाया नहीं शरीर। एक मलुकदास नावाचे महापुरुष झाले. खूप मोठे शेतकरी होते, अरोरा जातीतले होते. परमात्मा त्यांना भेटले. थोडीशी झलक ऐकवतो, कारण की वेदांनी सांगितले की तो परमात्मा चांगल्या आत्म्यांना भेटतो जे दृढभक्त असतात. मलुकदास नावाचे चांगले आत्मा होते, शेतकरी होते, खत्री अरोरा जातीतले होते. पण पुण्यात्मा तर पुण्यात्माचा असतो. तर परमात्मा काय लीला करतो, आधी कुठेही कोणत्याही क्षेत्रात यायचे. जसं दास सांगत होता, भगवान 3 प्रकारे आपलं पालन पोषण करतो. एक तर तिथे स्थिर शरीरात राहतात, तेजोमय शरीरात, सतलोकात. दुसरं ते शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात एकच लीला करतात अशी. आणि मग अन्य जे शरीर धारण करून कोणा साधू संतांच्या रूपात कुठेही कोणाकडेही तिथे प्रकट होतात. आणि पूर्वी तर असं कम्युनिकेशन नसायचं आपसात. 100-50 किलोमीटर दूर कोणी बसून राहिलंय, 10 दिवस 1 महिना पत्ता नाही लागायचा की तिथं कोण राहतंय. असं त्यावेळी परमात्मा कुठेही प्रकट व्हायचे आणि तिथे राहायचे 1-2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष. आणि आपलं नावगाव सांगायचे नाही. आपण हे ऐकायचो की एक साधू आला होता, त्याने नावगाव नाही सांगितलं, पण फार पोहोचलेला होता आणि त्याचा महिमा गायला जायचा. परंतु हे नाही कळायचं की तो कोण होता, कुठून आला होता, कारण तो सांगायचा नाही. तर असं परमात्मा एका ठिकाणी राहायचे, आश्रम बनवून छोटासा. आणि तिथून मग त्यांचे भक्त गावात नगरात व्हायचे. एका गावात 4-5 घरं होती, 5-6. तर भगवान तिथे जायचे. गावागावात नगरात आपली अमृतवाणी ऐकवायचे, बोलून बोलून जशी लीला भगवान करत असत. तर मलुकदासाच्या गावात 4-5-6 भक्त परिवार होते. तर गुरुजी तिथे गेले सत्संग करायला. तर सगळ्यांनी प्रार्थना केली, आज आमच्याकडे करा, उद्या आमच्या घरी करा, आमच्या घरी चरण ठेवा. आता गुरुजी येणार म्हटल्यावर उत्तम भोजन बनवलं जायचं. तर पहिल्या दिवशी एका घरात सत्संग केला, उत्तम खिरीचं जेवण, हलवा बनवला होता. पुढच्या दिवशी दुसऱ्याच्या घरात, त्यानंतर तिसऱ्याच्या घरात. मग आसपासचे लोक ह्या ज्ञानाशी परिचित ना होऊन विरोधक बनायचे आणि जगत आणि भक्ताच्या विचारात मतभेद झाल्याने एक दुसऱ्याच्या विरोधी हे स्वाभाविकपणे व्हायचे. कारण की ज्या क्रिया भक्तांच्या असतात त्या जगतच्या नसतात आणि जगतला त्या आवडत नाहीत आणि भक्तांसाठी त्याच फायनल असतात. त्यानेच त्यांचं कल्याण होतं. त्यामुळेच त्या गावातला चौधरी होता, 800-900 बिघा जमीन होती त्याची, मलुकदासाची. तर त्या मलुकदासाकडे जाऊन आधी तर चौधरी मुलुकसिंग होता तो. मुलुकदास का म्हणायचे त्याला, मुलुकदास तर नंतर बनवला भगवानाने त्याला. आता चौधरी मुलुकसिंग अरोराजींकडे गावातील काही व्यक्ती गेले की असं असं गावात एक ठग आलाय आणि लुटतोय, चांगलं चुंगलं खातोय, खीर खांडेचं जेवण करतो आणि हा आपलं बिघडवतोय सारा खेळ, सारं गणित. आणि ब्रह्मा विष्णू महेशाबद्दल तो काहीही खोटं नाटं बोलतो. अरोराजी पण कृष्णजींचे पुजारी होते, मुलुकदासजी. तर मुलुकदासांनी विचार केला, बुद्धिमान व्यक्ती असतात ते आपल्या स्तरावरून काम करतात, भगवानाला घाबरणारे असतात. त्यांनी विचार केला की बाबा ठीक आहे, मी बघतो, आधी व्हेरीफाय करेन आणि मग ऍक्शन घेऊ. आता नेहमीच तो सकाळी फिरायला जात असायचा. ज्या रस्त्याने तो जात असायचा त्याच्याच बाजूला कोणा भक्ताचं घर होतं. त्याच्यात पण त्या दिवशी हलवा बनत होता. हलव्याचा सुगंध पसरला होता दूरपर्यंत. तर त्याने बघितलं, अरे काय होतंय बाबा. मलुकसिंगने बघितलं, डोकावून, काय करतोयस तू, आज कोणत्या खुशीत हलवा बनवतोयस. त्यांनी सांगितलं, चौधरी साहेब, हलवा तर यासाठी बनवतोय, आमचे गुरुजी आलेत आणि या तुम्ही पण खा आणि सत्संग झालाय, आमचे गुरुजी आलेत म्हणून बनवलंय. तर त्याने बघितलं की हा आहे तो गुरुजी. बघितलं म्हणे, हो. म्हणू लागला, किती दिवस झाले तुझे गुरुजी येऊन. अहो आज 4था दिवस आहे. कुठे आहेत तुझे गुरुजी, की ते बसलेत समोर.
मुलुकदास चौधरी साहेब गेला तिथे. म्हणू लागला, अरे ठगा, तू करून का नाही खात? का जगाला फसवतोस? ह्या गरिबांचं लागल्यास तू शोषण करण्यामध्ये? आपलं करून खात जा स्वतः. तर परमात्मा म्हणाले, चौधरी साहेब, मला तर भगवान न करताच देतोय, तर मला काय गरज आहे करण्याची? आता परमात्म्यासमोर त्यांच्या वाणीत जोर होता. मग मुलुकदासाने विचार केला की बाबा संत आहे, भक्त आहेत, जास्त नडण्यात अर्थ नाही ह्याच्याशी. चला, याने जे म्हटलं ते म्हटलं. तर त्याने विचारपूर्वक विचारलं की एक गोष्ट सांगा महाराजजी, हा भगवान मला का नाही देत न करता? परमात्मा म्हणाले की तुझा विश्वास नाहीये, तुझ्याकडे ती भक्ती नाहीये ज्यात भगवान न करता पण देतो. आता त्याला भक्ती वगैरे इतकं समजलं नाही. तो म्हणू लागला की एक अट आहे. मुलुकदास म्हणाले की बोल. कबीर साहेब म्हणाले काय? की आज मी काहीही न खाता घरातून निघालोय आणि संध्याकाळपर्यंत जर तुझ्या भगवानाने मला जेवण नाही दिलं न करता, जेवण दिलं मी न बनवताही मी अशा जागी जाईन, तर मी तुझा शिष्य बनेन जेवण दिलं तर. आणि नाही जेवण मला दिलं तर तुला माझ्या शेतात मजुरी करायला लावीन. मंजूर आहे? परमात्मा म्हणाले मंजूर आहे. आता तो निघून गेला. त्याची शेती होती पूर्वेला आणि जाऊन पोचला पश्चिमेला. गाव नगरापासून दूर दुसऱ्याच्या क्षेत्रात. पूर्वी जंगलं खूप असायची. आणि तिथे जाऊन एका वृक्षावर चढून बसला की आता बघतो मला इथे कसं कोण जेवण आणून देईल. तिथपर्यंत कोणी जाऊ नाही शकत. आता तिथे काय झालं की हे मेंढपाळ असतात की ही मेंढ्या बकरेवाले, त्यांचा काही सण होता. ते म्हणू लागले की बाबा एक खीर बनवा. तांदूळ घरून आणले होते त्यांनी. तर त्यांनी त्याच वृक्षाच्या खाली दगडाची बनवून चूल, माती खोदून आणि तिथे बनवलं. लाकडं रचून खीर बनवायला चालू केलं. एक दोन गायी होत्या, त्यांचं दूध काढलं आणि ते बकऱ्या चारणारे दूर गेले की आम्ही येतो तोपर्यंत तुम्ही तयार करा. तोपर्यंत त्याच्या बाजूने एक रस्ता जात होता आणि त्या रस्त्यापासून बरंच दूर काही घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि धूळ उडालेली दिसली त्या खीर बनवणाऱ्यांना. त्यांना तर माहीत असायचं, जंगलात त्यांना माहीत असायचं की कोणी डाकू येत आहेत. त्यांना माहीत होतं की रस्ता पण हाच आहे. ते बनत असलेली खीर बीर सोडून पळून गेले आपल्या मित्रांकडे. आता जसे ते डाकू तिथे येऊन थांबले, त्यांनी बघितलं की बाबा काय बनतं याच्यात. सगळे खाली उतरले. तर त्यांच्यातल्या एका डाकूने जाऊन बघितलं की त्याचं झाकण काढून बघितलं की ह्यात खीर बनते. त्यांना भूक लागली होती डाकूंना. म्हणू लागले आधी खीर खाऊया, थांबूया. त्यांच्यात एक समंजस होता. तो म्हणू लागला की कदाचित आपल्याशी दगाफटका होईल, कुणी ह्याच्यात विष टाकलं असेल तर. आधी टेस्ट करायला हवं, टेस्ट करा मग खाऊया. मग टेस्ट करण्यासाठी कुठे पशुपक्षी बघू लागले, ह्यातलं काही त्याला खाऊ घालूया. तर त्यांनी म्हटलं की बनवणारे कुठे गेले, इथेच लपले असतील बघा, त्यांनाच देऊ आधी. इकडे तिकडे बघितलं, कोणी नाही दिसलं. मग वर बघितलं तर मुलुकदास बसलाय वर, चौधरी साहेब. त्यांना वाटलं की हाच आहे वर लपलाय घाबरून. त्यांनी म्हटलं डाकूंनी, ये बाबा खाली आहे. आता त्याने विचार केला. जोपर्यंत त्याचं लक्ष नव्हतं की हे कोण आहे, तोपर्यंत डोळे मिटून बसला होता की झाडात कोणी बघायला नको मला. तर तो म्हणाला की मी नाही येणार खाली, मी खाली नाही येणार आज. तर मग त्यांनी बघितलं की ह्याला मारा गोळी, हरामजादा का नाही येत. मग त्याने बघितलं की बाबा गोळी बंदूक वगैरे घेऊन आलेत. मग म्हणाला मारू नका, मी खाली उतरतो. तो खाली आला. एका भांड्यात खीर काढून थंड करून म्हणाली ही खा. तो म्हणाला मी अजिबात खीर नाही खाणार, कारण प्रतिज्ञा केली, शिष्य बनावं लागेल चौधरी साहेबाला. आणि त्यांना पक्क वाटलं की ह्याने काही ना काही मिसळलंय, ह्या नालायकाने, पक्का चोर आहे. तो खिरीला नकार देत होता. त्याला 2 जोडे हाणले, लाथ मारली, खा बसून. त्याने थोडी घेतली होती, आणखी ओतली की अजून खा, लवकर कळेल, जास्त खाशील तर लवकर कळेल ह्याचं. 1 तास तिथे बसवून ठेवलं. मग त्याने सगळी कहाणी सांगितली, जी मी ह्यासाठी खात नाहीये, मारू नका मला. माझी एका संतासोबत पैज होती आज, तो सफल झाला, मी हरलो. डाकू म्हणाले पळ तू इथून,
आता मारला त्याला एक जोडात तर धूम ठोकली त्याने सरळ. आता जेव्हा त्याच्यावर संकट आलं तेव्हा डाकूंमध्ये येऊन अडकलास आणि यांना आता कोण विचारणार, ते तर तुलाच गोळी मारतील. तेव्हा आठवण काढली त्याचीच. हे त्या गुरुचं नाव तर माहीत नव्हतं, गाववाल्यांची नावं माहिती होती, गाववाल्यांची, की हे धन्नाचे गुरुजी, आज माझा जीव वाचवा, मी तुमचा पक्का शिष्य बनेन. जीव तर वाचवणार होताच परमात्मा. मग पक्का निश्चय केला की आज जीव वाचला तर जाऊन चरण स्पर्श करेन त्या महापुरुषाचे. मग तिथून पळाला तो फुल स्पीडने. परमात्म्याच्या चरणाशी येऊन लोळण घेऊन रडू लागला. परमात्मा म्हणाले, सांग बाबा, भगवानाने सेवा केली काही? म्हणाला, तुमचा भगवान मारून मारून खीर खाऊ घालतो आणि मी तुमचा शिष्य, तुम्ही माझे गुरुजी, माझा जीव वाचवला तुम्ही. तर तेव्हा त्या मुलुक दासने काय म्हटलं, जेव्हा सगळ्या ज्ञानाशी परिचित झाला आणि सतलोकात घेऊन गेले भगवान आणि परत सोडलं त्या प्रिय आत्म्याला. जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर, एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. सुर नर मुनि जन थक गए थे, वो रुक गया दरिया नीर. जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. काशी तज गुरु मगहर पहुंचे दोनों दीन के पीर. काशी तज गुरु मगहर आए दोनों दीन के पीर. कोई गड्ढे कोई अग्न जरावे, ढूंढा ना पाया शरीर. जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन. कोई गड्ढे कोई अग्न जरावे, नेक न धरते दीर. कोई गड्ढे कोई अग्न जरावे, नेक न धरते दीर. चार दाग से सतगुरु न्यारे, अजर अमर शरीर. जपो रे मन साहेब नाम कबीर. चार दाग से सतगुरु न्यारे, अजरो अमर शरीर. दास मलूक सलूक कहते हैं, खोजो खसम कबीर. जपो रे मन साहेब नाम कबीर. आता पुण्यात्म्यांनो, वेद सांगतात परमात्मा अशी लीला करतो. प्रत्यक्षदर्शी ते महापुरुष सांगतात की जो काशीमध्ये धानक रूपात आला होता तो परमात्मा, तो पूर्ण परमात्मा आहे जो सचखंडात पाहिला. आणि मग जेव्हा इथे पाहिला तेव्हा त्यांचा महिमा गायला. आदरणीय नानक साहेबजींना परमात्मा बेई नदी सुलतानपूर शहराच्या बाजूने वाहायची, जिथे नानकजी एका नवाबाकडे नोकरी करायचे आणि सकाळी सकाळी स्नान करण्यासाठी जात असत. तिथे परमात्मा भेटले एका संत महात्मा साधूच्या रूपात. त्यांना अनेक वेळा, दोनदा भेटले. दुसऱ्या वेळी त्यांना अंतर्धान केलं. नदीत बुडण्याचं निमित्त करून शरीराला ठेवलं तिथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला 2-3 किलोमीटर दूर जंगलात सुरक्षित. आणि परमात्मा त्या आत्म्याला घेऊन गेले सचखंडात. तिथून मग त्यांना परत सोडलं तिसऱ्या दिवशी. त्याच दिवशी प्रथम यात्रा त्यांनी काशीची केली. परमात्म्याने म्हटलं होतं की मी बनारसमध्ये राहतोय, कबीर माझं नाव आहे आणि विणकारी माझं काम आहे. आता नानक साहेबजींनी भगवानाला तिथे पाहिलं. मग त्यांना हा विश्वास नाही झाला की परमात्मा धानक विणकर कसा असू शकतो. तर जेव्हा त्यांनी काशीत येऊन भगवानाला पाहिलं त्या विणकर रूपात, होय होय, तेव्हा ते काय म्हणाले, एक स्वान दुई स्वानी, नाल भलके भोकाई सदा बियार, और कूड़ छुरा मुठा मुर्दार, ये धानक रूप रहा करतार. गुरु ग्रंथ साहिबच्या पान नंबर 24 वर ही वाणी अंकित आहे. आणि
नानक साहेबांची महिला पहलाची वाणी आहे. मैं पथ की बिंदने करने की कार, ओ बिगड़ रूप रहा विकराल, तेरा एक नाम तारे संसार, मैं एहो आस एहे आधार. की हा काळ तर विकराळ आहे, हे तर बिघडलेलं रूप आहे, इथलं वाईट हाल केलेत ह्याने, आणि मला तुमच्या त्या सतनामाची आस आहे, त्याचाच मला आधार आहे, आणि तुमचं हे सतनाम साऱ्या विश्वाला पार करून देईल. तेरा एक नाम तारे संसार, मैं एहो आस ये हो आधार, मुख निंदा आख्या दिन रात, पर घर जो ही नीच मनाथ, काम क्रोध मन तन वसे चंडाल, ये धानक रूप रहा करतार. भाई सूरत मुलुक की वेश, ओए होए भाई सूरत मुलुक की वेश, ए ठगवाडा ठगी देश, खरा सियाणा पोता बार, ये धानक रूप रहा करतार. परमात्म्याला काशीमध्ये बघितलं जेव्हा नानक साहेबजींनी, की ये ठगवाडा ठगी देश, प्रेमाने म्हणत आहेत, हे ठग, हा बसलाय भगवान स्वतः, जो मी सचखंडात बघितला जसाच्या तसा. धानक रूप रहा करतार. लोगो धानक रूप रहा करतार. मग सांगितलं होतं की 731 पानावर सांगितलंय की नीच जात अंधला तुंदला, नीच जात परदेशी मेरा, खिल आवे तिल जावे. एका सेकंदात इथे आणि एका सेकंदात वर आढळतो. अर्ता की संगत ना न करेंदा, कैसे मुंडा पावे. 721 पानावर गुरु ग्रंथ साहिब मध्ये लिहिलंय की एक अर्ज गुप्तम पेश तो दर कून करतार, हक्का कबीर करीम तू बे ए परवरदिगार. की हे सत कबीर, हक्का कबीर, बेऐब परवदिगार, तू सच्चा करतार आहेस, साऱ्या सृष्टीचा रचनहार तूच आहेस. तर अशा प्रकारे या महापुरुषांनी परमात्म्याला मिळवलं. आणि जसं आदरणीय दादू साहेबजींना जेव्हा परमात्मा भेटला वयाच्या 7व्या वर्षी, बालक होते छोटेसे दादूजी, परमात्मा त्यांना सचखंडात घेऊन गेले. 3 दिवस 3 रात्री बेशुद्ध पडले होते, कोमात होते दादूजी. सगळा हाहाकार माजला, नातेवाईक एकत्र जमा झाले, सर्व वैद्यांना मांत्रिकांना बोलावलं, दाखवलं, काही झालं नाही. जेव्हा 3ऱ्या दिवशी परमात्म्याने तो आत्मा परत पाठवला, त्यानंतर ते उठले आणि बघितलं हाहाकार माजला होता. तसं तर स्वप्नही मानलं असतं. जेव्हा बघितलं, ओहो हो, मी तर भगवानासोबत गेलो होतो, मी तर परमात्म्यासोबत गेलो होतो. आणि 3 दिवसांपर्यंत तिथे पाहिले, आणि असं असं जसं रस्त्यात ज्या अडचणी येतात त्या पण दिसल्या दादूजींना. मग काय सांगितलंय, जिन मुझको निज नाम दिया, सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं, वो कबीर सिरजनहारे. आता आदरणीय रामानंदजींना परमात्मा असे घेऊन गेले होते, सचखंडात नेले. ते जास्त विद्वान समजत होते, संस्कृत भाषा चांगली जाणायचे, ब्राह्मण कुळात जन्म होता. 1400 ऋषी बनवले होते, जे त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानाचा पुढे जनतेपर्यंत प्रचार करत असत. आणि खूप मोठा बोलबाला होता. 104 वर्षांचे वृद्ध झालेले होते रामानंदजी जेव्हा परमात्मा कलियुगात काशीत आले होते. ते लीलामय वयात 5 वर्षांचे लीलामय वय होते भगवानांचे, म्हणजे 99 वर्षांचं अंतर होतं. परमात्मा 5 वर्षांचे आणि रामानंद 104 वर्षांचे. महर्षी, विद्वान, कंठस्थ पाठ केले होते 4ही वेदांच्या मंत्रांना, गीतेला, पुराणांना, आणि अगदी ओघवतं संस्कृत बोलत असत. जेव्हा परमात्म्याने त्यांच्या आपल्या ज्ञानाशी त्यांच्या ज्ञानाला तोललं, और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञाने, जैसे गोला तोब का बाई करता चले मैदान. रामानंदजी विष्णूचे उपासक होते आणि गीताजींचा अध्याय करायचे, एकादशीचं व्रत करायचे. परमात्म्याने एकच प्रश्न केला होता की कोण ब्रह्माचा पिता आहे, कोण विष्णूची माता, शंकराचे आजोबा कोण, पंडितजी तुम्ही सांगा. आता रामानंदजी या गोष्टीवर हसले की बालका काय बोलतोयस तू, हे तर अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, स्वयंभू आहेत. विष्णूजी स्वतः मालक आहेत, सर्व ब्रह्मांडांचे रचनाकार आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीत. परमात्मा म्हणाले की देवी भागवत वाचून बघा, 3ऱ्या स्कंदात
आता त्यांना कंठस्थ पाठ होतं. रामानंद परमात्म्याने सगळं सांगितलं. लगेच समजलं की असंच लिहिलंय आणि उघडून बघितलं. मग शिवपुराणात सांगितलं की रुद्र संहिता काढा. 5 पासून 9 अध्यायात त्यांना पाठ होतं. काढायची गरजच नव्हती की हा. तर हे श्री विष्णूजींची उत्पत्ती काळरूपी ब्रह्मातून, ज्याला तुम्ही सदाशिव म्हणता, आणि दुर्गा जिला तुम्ही शिवा म्हणता, ती ही दुर्गा आहे. आता हे सारं काही समजून रामानंदजी ज्ञानात तर झाले फेल. मग त्यांनी विचार केला की मी अभ्यास करतो, समाधीस्थ होतो, आत समाधी लावतो. तेव्हा परमात्मा म्हणाले मी समाधी लावतो आणि खूप दूरवर बघून येतो वरच्या दृश्याला. परमात्मा म्हणाले की समाधी लावा. जशी त्यांनी समाधी लावली, अभ्यास होता, पुढे पोचले अगदी शेवटी. कारण की हे जे शरीर आहे ते ह्या ब्रह्मांडाच्या आत ह्याचा सारा नकाशा आहे ब्रह्मांडाचा. आणि सूक्ष्म शरीर जी समाधी लागते ह्यातून निघून वर बाहेर निघून जातो. आणि त्याच्या आत मग खूप लांबी होते त्याची. ब्रह्मांडाला डोकं जाऊन लागतं. आणि ह्याची थोडी झलक कधी बघायची असेल, सकाळी वा संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्याकडे पाठ करून आपल्या शरीराच्या छातीवर सावलीवर बघा 1-2 मिनिटं, एकटक. आणि मग त्याला समोर बघा. वर खालपासून तुमच्या सूक्ष्म शरीराची एक झलक दिसेल, एवढी मोठी. आकाशापर्यंत डोकं लागलेलं दिसेल तुम्हाला. ती इतकी मोठी बनते, ज्याला विराट पण म्हणतात. मात्र या फंदात तुम्ही कधी पडू नका, कारण हे ज्ञान समजण्यासाठी तुम्हाला ही हिंट दिली जाते. तर जेव्हा पुढे ते पोचले, आता त्रिकुटीवर जाऊन त्रिवेणीवर जिथे 3 रस्ते होतात, त्रिवेणीवर जाऊन म्हणतात योग युग प्राणायाम कर जीत्या सकल शरीर और त्रिवेणी के घाट पर वह अटक रहे बलबीर. आता परमात्मा 5 वर्षाच्या वयात त्यांना स्पष्ट दिसत आहे वर बसलेले. तिथे जाऊन उभे राहिले एक स्वामीजी. पुढे पण जायचं होतं की हो मी इथपर्यंत येत असतो. आता पुढे कसं जाणार, कुठे जाणार आता माहित नाही. कुठे जाईन, ही ओझी उचलायची सवय जडली त्यांना. बस वर पाहिलं, थोडं नजारे झाले पार. परमात्मा म्हणाले हे 3 रस्ते आहेत, मी सांगतो. हा रस्ता तुमचा मृत्यूनंतर उघडेल. त्यावेळी तुम्ही जाल धर्मराजाच्या लोकात. तिथे जसा तुमचा ज्या इष्ट रूपात साधना ज्याची केली आहे त्याच्या लोकात पाठवले जाल. आणि मग जेव्हा तुम्ही विष्णूचे उपासक आहात, विष्णू लोकात जाल. विष्णू आणि विष्णूजी नाशवंत आहेत, त्यांचा जन्ममृत्यू होतो. तुम्ही देवी भागवत वाचलेत, देवी पुराणात. आणि जर विष्णूजी नाशवंत आहेत तर तुम्ही स्थायी कसे व्हाल. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीतेत लिहिलंय की त्या परमेश्वराला शरण जा ज्याच्या कृपेनेच तू शाश्वत स्थानाला प्राप्त होशील, परमशांतीला प्राप्त होशील. गीताध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटले की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर तत्वज्ञानाने त्या अज्ञानरूपी शस्त्राने कापून त्याच्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात नाही येत. तुम्ही विष्णूजींचे पुजारी आहात. रामानंदजी म्हणत होते की विष्णूजी म्हणजे श्रीकृष्णजी विष्णू आहेत आणि श्रीकृष्णजीनेच गीता सांगितली, ज्ञान गीतेचं दिलं. परमात्मा म्हणाले तुमची गोष्ट खरी मानूया. तुम्ही मानता श्रीकृष्णजीच विष्णू आणि विष्णूजींनी हे श्रीकृष्णजीने गीतेचं ज्ञान दिलं. आणि तुम्ही ज्याला अजरामर म्हणता, गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये, गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये, हे तुमचा गीता ज्ञानदाता म्हणतोय की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. मग काय खाक वाचलं तुम्ही. इथे परमात्मा म्हणत असत मोती मुक्ता दर्शत नाही ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चष्म इनको फिरा मोतिया बंदरे. दिसतात विद्वान गच्छामी गच्छामी करून. असं वाटतं मोठ्या साऱ्या सद्ग्रंथांना जाणलं असेल आणि कखही माहिती नाही. विष्णूजींचे पुजारी आहात आणि अजरामर म्हणता. तो स्वतः म्हणतोय माझा जन्म मृत्यू होतो आणि तो म्हणतो त्या परमेश्वराला शरण जा, स्वतःपेक्षा अन्याला शरण जायला सांगतोय. तो कोण परमात्मा आहे. फ्यूज झाले लालाजी पंडितजी, बसले तोंड पाडून त्रिवेणीवर. परमात्म्याने सांगितलं हा समोरचा जो रस्ता आहे हे ब्रह्मरंध्र आहे. तो तुमच्या कोणत्याही मंत्राने जपाने उघडणार नाही, ना राधे राधे म्हणल्याने, ना ओम नमो शिवाने, ना ओम भगवते वासुदेवने, आणि ना तुमच्या सहस्त्र नामाने.
माझ्याकडे आहे तो मंत्र सतनाम, ज्यात 2 अक्षर आहेत. त्या सतनामाचा मी जप करीन, हा समोरचा उघडेल आणि तुम्ही करून बघा. त्याने सगळे करून बघितले, तो कुठे उघडतोय? परमात्मा म्हणाले, मी म्हणू माझा मंत्र? जो मी, ज्या मंत्रामध्ये आमच्यामध्ये जी शक्ती आहे, मी तो मंत्र देतो, किती ताकदवान आहे. परमात्म्याने सुमरण केले. समोरचा रस्ता असा पटकन उघडला की ये माझ्याबरोबर. जेव्हा वर घेऊन गेले, काळाचा लोक दाखवला, ज्याला तुम्ही निराकार म्हणता, तो हा बसलाय तुमचा, हा ब्रह्मा विष्णू महेशाचा पिता. मग 11वं द्वार पार करून त्या अक्षर पुरुषाच्या लोकात 7 शंख ब्रह्मांडात प्रवेश झाला. मग त्याला पार करून 12वं द्वार पार करून सतलोकात गेले. आता जास्त वेळ न घेता तिथे दाखवून परमात्म्याने बघितलं, सिंहासनावर बसलेला तोच 5 वर्षाचा बालक, अनंत कोट ब्रह्मांडाच्या सिंहासनावर. एवढं तेजोमय शरीर होतं त्याचं. 1 रोम कुपात कोटी सूर्य मिळवा कोटी चंद्रमा. आधी दुसऱ्या रूपात बसले होते, मग ते रूप अंतर्धान पावलं, बालकात प्रवेश झाला. बालक रूप तिथे विराजमान झालं आणि मग त्यांना सोडलं की जा तुम्ही परत. जशी ही समाधी त्यांची तुटली, डोळे उघडले, समोर भगवान बसलेत 5 वर्षाच्या बालक रूपात, खाली बसलेले आणि वर पण बघून आले. मग म्हणाले होते, बोलत रामानंद जी, सुनो कबीर करतार, गरीबदास सब रूप में तू ही बोलनहार. 2 ठोड़ है एक तू और भया 1 से 2, और गरीबदास हम कारणे तुम आए हो मग. तर परमात्मा कोण आहे, कसा आहे, कुठे राहतो, त्याला प्राप्त करण्याचा विधी काय आहे, इतकंच, एवढंच अध्यात्म ज्ञान आहे हे. आणि हे सिद्ध करण्यासाठी हु इज गॉड, कोण आहे परमात्मा आणि कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, कुठं राहतो आणि त्याला मिळवण्याचा विधी काय आहे, हे 3 तर तुम्हाला सांगितले. की कोण आहे भगवान, काय लीला करतो भगवान, कसा आहे परमात्मा, कुठे राहतो भगवान आणि कसा भेटतो, हे येणाऱ्या सत्संगात सांगेन. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव ज्ञानेश्वर आनंदराव काटकर दास. आपण कुठून आलात? तालुका फलटण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र इथून. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय पेंटिंगचा आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2015 मध्ये, 9व्या महिन्यामध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घ्यायच्या अगोदर मी हिंदू धर्माप्रमाणे मी बरेच देवी देवतांची भक्ती करायचो. प्रथमतः म्हणजे आमचे गावाचे ग्रामदैवत आहे ते म्हणजे भैरवनाथाचं. ते भैरवनाथाची रोज जाऊन भक्ती करायचो. रोज म्हणजे सकाळी उठल्या उठल्या त्यांचं दर्शन घ्यायचो. त्याच्यानंतर गणपती वगैरे बसवायचो. दुर्गामातेचे दर्शन घ्यायचो. दुर्गामातेला 51 रुपयाचा हार घालायचो. दुर्गामातेची रोज पूजा करायचो. आणि आमच्या गावाच्या आजूबाजूला एक 4-5 देवी आहेत, जानूबाई, वाघजाई, वडजूबाई, यांची शुक्रवारी जाऊन त्यांचे दर्शन घेऊन यायचो. आणि भूतप्रेत करतात जे आपले म्हणजे देवऋषी असतात, त्यांच्याकडं दर शुक्रवारी जायचो मी. आणि आमच्या घरामध्ये जे गोटे वगैरे ठेवले होते, वडीवडिलांनी म्हणजे आजोबांनी वगैरे आणले होते, त्यांनी ते गोटे घरात ठेवल्यामुळं त्यांच्याकडे जायचो मी. आणि दरवर्षी आमच्या घरामध्ये एक उपारटा कोंबडा म्हणून असतो, ते म्हणजे द्यायला लागायचं आमच्या घरामध्ये. तर ते देवऋषी सांगायचे तुमच्या घरामध्ये हा कोंबडा दरवर्षी कापायला लागतो म्हणून. तर असं हे आमचे सतत चालू होतं. त्याच्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह आमच्या घरामध्ये 12 बसायचा. त्याच्यामध्ये आम्ही 9 दिवस सप्त्यामध्ये बी असायचो. आणि परत विठ्ठलाला पण जायचो आम्ही. विठ्ठल म्हणजे आमच्या इकडचं म्हणजे एक मोठं देवस्थान आहे. ती विठ्ठलाची भक्ती आम्ही रोज करायचो. म्हणजे हरिपाठाच्या ह्याच्यातून आम्ही ती भक्ती करायचो. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, तीर्थाला जाणे, उपवास करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे त्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी सद्गुरू रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये म्हणजे भगतमती आणि माझी मिसेस त्यावेळेस ते दोघं जणी मित्र होते. त्या दोघी जणी रोज एका एसटीतून ये जा करायचे.
आणि ते असंच त्यांनी नामदिशा घेतली होती, आम्ही काय घेतली नव्हती. तर आम्ही फलटणमध्ये शिफ्ट झाल्यानंतर ते आमच्या घरी रोज यायचे. असे आल्यानंतर तुम्ही अशी साधना करा, तशी साधना करा सांगायचे. ते यायचे आणि म्हणायचे विठ्ठलाच्या बद्दल सांगायचे. म्हणजे विठ्ठल हा विष्णूचा अवतार आहे, त्यांच्या वरची कोणती ताकद आहे आणि तुम्ही विठ्ठलाचा ज्यावेळेस विष्णूची भक्ती करचाल त्यावेळेस तुम्हाला विठ्ठल लाभ देईल असं ते सांगायचे. मग ते पुरावे द्यायचे आम्हाला. म्हणजे ज्ञानगंगा पुस्तकामध्ये, जगण्याचा मार्ग पुस्तकामध्ये ते पुरावे द्यायचे. तर आम्ही म्हणायचो हे काहीतरी घेऊन आलेत रोज आमच्यासमोर आणि हे काहीतरी सांगायला लागलेत. म्हणलं आम्ही ज्यावेळेस म्हणजे आम्हाला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस देव आमच्यापाशी नाही आला आणि आता कशाला येतं तुम्ही घेऊन येते आमच्याकडे, असं त्यांना भरपूर आम्ही बोलायचो आणि नकार द्यायचो. असं करत करत दोन महिने उठून गेले आणि परत आम्ही पुस्तक वाचलं. म्हणजे आमच्या भगतमतीने पुस्तक वाचलं. तर ते म्हणायचे की अहो त्या पुस्तकामध्ये असं असं दिलेलं आहे की असे पुरावा दिलेत, म्हणजे असा वृक्ष दिला आहे, त्याची अशी जड कोण आहे, मूळ कोण आहे, असं सर्व दिलेलं आहे. मग ती बघायला लागलो तर ते म्हणायचे हे काय करायचं, हे कोणी बी असं बनवतं, असे गुरु भरपूर पुस्तकं बनवतात. आता दुनियात असं चाललंय की एक भगवद्गीता आहे त्याचे 50 भगवद्गीता झाले असे. म्हणून ते आम्ही त्यांना म्हणजे नावं ठेवायचो की बाबा की तुम्ही आमच्या घरी येऊ नका, तुम्ही आम्हाला असं ज्ञान सांगू नका असं सांगायचो. कारण का आम्हाला असा विश्वास होता की म्हणजे देवावर तर विश्वास उडून गेला होता. कारण का जर तीन वर्षाला आमच्या घरात एक माणूस मरायचा, त्यामुळे आम्हाला काय एक म्हणजे असं 11-9 माणसं आमच्या घरात मेलेली होती. त्याच्यामुळे आम्हाला ह्या देवावरचा विश्वास उठून गेला आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्यांना आम्ही भरपूर विरोध केला. गेले 6 महिने असा विरोध चालला होता त्यांचा माझा. आणि परत मी काय झालं, असं हळूहळू त्यांचं ते प्रमाण आमच्या भगतमतीने रोज सांगायचे असे, अहो त्या पुस्तकामध्ये असं लिहिले, त्या पुस्तकामध्ये असं लिहिले. तर मी म्हणायचो की बरं लिहिले तर बाबा सांग मला. मग आम्ही ती वृक्ष काढला की जड कोण आहे, मूळ कोण आहे, डरा कोण आहे, ती सर्व सांगितलं. त्याच्यामध्ये सांगितल्यानंतर जरा थोडा विश्वास मला आतून थोडा विश्वास वाटायला लागला. मग ते आमच्या भगतमतीने वाचलं आणि वाचत असं परत मी काय केलं, मी जबरदस्ती पुस्तक थोडं वाचायला लागलो. आणि ते पुस्तक असं वाटायचं की जसं जसं उघडं वाचत जायचं तसं एक पान आम्ही वाचत गेलो. आणि सर्व प्रमाणासहित पूर्ण असं भगवद्गीतेत 4 वेद, 18 पुराण, बायबल, कुराण शरीफ याचं सर्व प्रमाणासहित त्या पुस्तकामध्ये दिलं होतं. मग आमच्या असं आम्ही निश्चय केला की विठ्ठल जर विष्णूचा अवतार आहे, मग आपण जेव्हा विष्णूची भक्ती करेल तेव्हा विठ्ठल लाभ देईल आपल्याला, हे आमच्या डोक्यात यायला लागलं. आणि आम्हाला काय माहीत नव्हतं की ब्रह्मा विष्णूच्या वरती कोणती ताकद आहे हे काय आम्हाला माहीत नव्हतं. मग त्याच्यामुळे ते प्रमाण दिलं होतं सर्व. म्हणजे आम्ही खोटं बोलायचं म्हणजे ते खोटं बोललं असेल तर प्रमाण दिलंय, असं बी नाही की बाबा की ते खोटं बोलते. मग असं करत आम्ही अजून परत 2 महिने थांबलो. आणि एक दिवशी असंच सर्व पुस्तक वाचून झाल्यानंतर, सर्व विश्वास पटल्यानंतर भगतजी आहेत आमच्या फलटणचे, त्यांना म्हणलं आम्हाला नामदीक्षा घ्यायची आहे. नामदीक्षा घ्यायला आम्ही गाडीत बसायला गेलो. तर ते गाडीपाशी गेलो ना, आमच्या नवरा बायकोच्या दोघांची भांडणं लागली गाडीपाशी गेल्यानंतर. मग तिथून सुद्धा आम्ही भांडणं झाल्यामुळे आम्ही रागाच्या भारामध्ये आम्ही तिथून माघारी आलो, पण नामदीक्षा घ्यायला गेलो नाही. मग ती ताकद अशी होती की आम्हाला तिथपर्यंत पोहोचवून देत नव्हती. असं आम्हाला 2 वेळा त्या गाडीत बसायला गेलो आणि 2 वेळा आम्हाला माघारी आलो आम्ही. मग परत असं काय करायचं म्हणून बरेच दिवस असे गेले. परत 2 महिन्यांना आम्ही परत निश्चय केला की आम्ही जायचं म्हणून नामदीक्षा घ्यायला. तर नामदीक्षा घ्यायला मग गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर तरी पण आम्हाला एवढा त्रास व्हायला गाडीत बसल्यानंतर की असं की कोण पाठीमागं येऊन धरतंय की कोण काय करतंय, असं म्हणजे शरीरामध्ये हे व्हायला लागलं. तिथं गेल्यानंतर तिथला माहोल बघितला आम्ही. सर्व भगतजी म्हणजे एक दुसऱ्यांना बघता असे सतसाहेब असे म्हणायचे. तर आम्हाला हे सतसाहेब म्हणजे काय, आम्हाला नवीन म्हणजे अनोखंच होतं, आम्हाला काय माहीत नव्हतं याच्याबद्दल. तर ते प्रत्येक जणांना एकमेकांना म्हणजे खुशाला विचारायचे, कसं चाललंय, बरं चाललंय का, असं चाललंय, परमात्माची भक्ती कशी चालली हे आम्हाला. म्हणजे आम्ही नुसतं तोंडाकडे त्यांच्या बघत बसायचो. आणि आम्ही नामदीक्षा घ्यायला गेलो तर ते असं झालं की आतून काहीतरी मला असं ओढता येत असं. म्हणजे त्या भगतजी मला समजवायला गेले की असं हे नियम आहेत, ते नियम आहेत. तर सांगायला गेले नंतर ते असं ते ओढायचं असं, म्हणजे जाम करायचं असं, म्हणजे पूर्ण शरीर माझं जाम केलं. तरी पण म्हटलं नाही, म्हणलं आपल्याला जे म्हणजे असं उभं राहिलं तरी पायाखालची माती सरकल्यासारखं वाटायचं की असं आपण कुठं असं हवेतच फिरतोय काय. तर ज्यावेळेस मी नामदीक्षा गेलो नामदीक्षा घेतली त्यावेळेस असं वाटलं की काहीतरी आपल्या डोक्यावर एवढं मोठं वजन आहे ना, ते एकदम नाहीसं जायसारखं. आणि म्हणजे एवढं म्हणजे असं झालं की म्हणजे पूर्ण असं शरीर ओलं झाल्यासारखं आणि बाहेर आल्यानंतर असं एकदम श्वास असा सुटल्यासारखा एकदम असं पूर्ण शरीर एकदम स्तब्ध झालं. असं नामदीक्षा अशा या पद्धतीने आम्ही नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे त्याचं आपण अध्ययन केलं,
परंतु आपला विश्वास संत रामपालजी महाराजांच्या भक्तीवर टिकत नव्हता आणि अशी कोणती तरी शक्ती होती की जी आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेपासून दूर लोटत होती. परंतु त्या शक्तीच्या प्रभावावर आपण विजय मिळवला आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा अखेर आपण घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सद्गुरू रामपालजी महाराजांची मी जेव्हा भक्ती घेतली त्यावेळेस त्याच गाडीतून मी पुण्यावरून फलटणपर्यंत येईपर्यंत म्हणजे असं झालं की पूर्ण जी माझ्या म्हणजे जे मला ज्या पितरांनी किंवा ज्या भूतांनी मला जे आवळून धरलं होतं तर ते पूर्ण सुटकारा यातून मला भेटला. हा पहिला लाभ झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक लाभ मला भेटला आणि मोक्षप्राप्तीचा. आणि घरी आल्यानंतर आमच्या घरातला जे म्हणजे माझ्या मिसेसचा आणि माझा रोज वाद चालायचा, रोज म्हणजे रोज भांडणं असायची, त्याच्यातून मुक्ती मला भेटली आणि एकदम सुखानं आणि चांगला संसार चालू झाला. आणि हळूहळू नंतर काय झालं म्हणजे जे मी दारू प्यायचो किंवा सिगारेट ओढायचो, ते माणिकचंद मुलचंद वगैरे खायचो, तर ह्याच्यातून मला मुक्ती भेटली. जशी व्यसन माझं पूर्ण सुटलं त्याच्यापासून. म्हणजे जे पैसे देऊन आम्ही नशा सोडवायला गेलतो त्याच्यातून आम्हाला ते व्यसन सुटलं नाही. ते सद्गुरू रामपालजी महाराजांच्या चरणात येऊन आमचं व्यसन सुटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा लाभ म्हणजे आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो. तर संध्याकाळी आम्ही भोजन वगैरे केलं आणि सद्गुरू रामपालजी महाराजांना म्हणजे दंडवत प्रणाम करून आम्ही निघालो होतो. आणि एक सिग्नलवरती आम्ही थांबल्यानंतर मला अचानक एकदम चक्कर आली. चक्कर आल्यानंतर असं झालं की मी सतनामाचा जाप करतो त्यावेळेस मला सतनाम भेटून मला 9 महिने झाले ते. आणि असं रस्त्यावरती सिग्नललाच मी पडलो खाली. पडल्यानंतर काय झालं की चक्कर आलं, मला काय कळलंच नाही. अर्धा तास मी असंच सतनामाचा जाप करत करत रस्त्यावरती पडलो. सद्गुरू रामपालजी महाराजांनी त्यावेळेस मी मला वाचवलं तिथून. असं म्हणजे पूर्ण म्हणजे संपलेली गोष्ट पूर्ण मला जीवदान दिलं आहे तिथं. आणि तिसरा लाभ म्हणजे असं की मी गाडी चालवत होतो. माझ्या घरी तिथून माझ्या फलटणवरून माझं घर आहे 50 किलोमीटर. म्हणजे माझ्या शेतीत जाऊन परत माघारी येत असताना एका ST वाल्याने मला पाठीमागून असं फरफडत घेऊन चालला होता. सद्गुरू रामपालजी महाराजांनी त्या पाठीमागच्या गाडीवाल्याला पुढं पाठवून ती ST थांबवली आणि पाठीमाग सांगितलं की तू अरे पाठीमाग बघा ती तुम्हाला तुमच्या गाडीला एक माणूस अडकलाय म्हणून. तर ते गाडी थांबवल्यानंतर माझे जीवदान मला भेटले. नंतर मी ते जर थोडं पुढे जात होते तर मी संपत होतो त्यावेळेस. सद्गुरू रामपालजी महाराज चरणात आल्यापासून हा एक मोठा लाभ मला घेतलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण आपले जे मित्रपरिवार आहेत आणि जे आपले सहकारी आहेत त्याचप्रमाणे जो भगत समुदाय आज आपल्याला TVच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण विशेष काय संदेश द्याल? मी संदेश देऊ शकत नाही, पण त्यांना हात जोडून प्रार्थना आहे की तुम्ही सद्गुरू रामपालजी महाराजांच्या चरणात या आणि आपलं म्हणजे पूर्ण लाभ घ्या आणि पूर्ण आयुष्य जे आहे ते पूर्ण स्वच्छ करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर या अनुषंगाने जर एखादा साधक किंवा या व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल? म्हणजे ज्यांना कुणाला नामदीक्षा घ्यायची असेल किंवा कुणाला समजा गुरुजींच्या चरणात यायचं असेल त्यांना जे TV चॅनल आहेत म्हणजे विविध प्रकारचे TV चॅनल आहेत त्याच्यावरती खाली एक पट्टी येते. पट्टीवरती नंबर दिलेले आहेत. त्याच्यावरती नंबर घ्या आणि फोन करा आणि त्याच्यावरती तुम्हाला नामदीक्षा फ्री आणि निःशुल्क भेटेल. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.